सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मानेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक जी आहे ती लक्षवेधी ठरली होती। अर्थात शिवाजीराव सावंत यांचे पुत्र असलेले पृथ्वीराज सावंत यांनी मानेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळवली आणि विजय संपादन केला। काय नेमकं गुलालाच्या मागचं काय, यशाचं गमक काय? मतदारांचा विश्वास हे माझ्या या गुलालाच्या यशामागटलं गमक आहे आणि पक्षाने टाकलेला विश्वास। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अनेक वर्षापासून जयवंत बंगल्याला गुलालाची आतुरता होती, कुठं थांबावं लागलं होतं। ज्या पद्धतीनं तालुका पंचायत सदस्यपद मिळाल्यानंतर त्यानंतरची राजकीय कारकीर्द मात्र मोठी काय मिळाली नव्हती। मोठा गुलालाचा जल्लोष आज होतोय। 2012ला तालुका पंचायतच्या निवडणूक झाल्यानंतर मी तिथं माढा मतदारसंघातून निवडून आलो होतो, माढा गणातून। त्यानंतर 2017ला निसरता पराभव झाला। त्यानंतरच्या काळामध्ये कोरोनाची महामारी येऊन गेली आणि त्यानंतरच्या 9 वर्षाचा कालखंड गेला आणि ह्या 2026च्या निवडणुकीमध्ये एवढ्या वर्षाचा जो काय गुलालाचा बॅकलॉग होता तो यावर्षी पूर्ण होता। ज्या पद्धतीने आमदार असतील, खासदार असतील, राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी मोठी ताकद या गटामध्ये पणाला लावली होती, मात्र आज विजय होतोय। ज्या लोकप्रतिनिधींना इथून जनतेनं निवडून दिलं त्या या मतदारसंघातील म्हणा किंवा माढा तालुक्यातील जनता अडचणीत असताना, सीनाकाठची जनता महापुरासारख्या महापुराला सामोरे जात असताना हे लोकप्रतिनिधी मदत करण्यास तिथं फोल ठरलेत, भूलथापा मारलेत। त्या भूलथापांना जनतेनं ह्या आत्ताच्या इलेक्शनमध्ये कुठेही बळी न पडता आपल्या सतसत विवेकबुद्धीनं विचार करून हे मतदान केलेलं आहे आणि एवढा मोठा प्रचंड असा विजय मला मिळवून दिला। एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा विश्वास आपल्यावर दर्शवला होता, तिकीट दिलं होतं थेट, काय सांगाल त्याला? आदरणीय पालकमंत्री जयभाऊन गोरेजी यांचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून आपल्या भारतीय जनता पार्टीचं तिकीट मला दिलं आणि पक्षानेही तेवढ्या विश्वासाने त्यांच्या शब्दावरती मला तिकीट दिल्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला त्या पात्रते समजलं आणि मला तिकीट दिलं। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर तुमचेच बंधू धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळा जिल्हा परिषद गटातून आज विजयश्री खेचून आणताय। 2 पुतणे आहेत, राजकीय जरी विषय टच नसला होत तरी सातत्यानं सांगत होता की आतनं कुठनं जर टोचत होतं तुम्हाला की ती मेळाव्याच्या माध्यमातून कुठं जर सातत्यानं बोलत होता की काकांनी आमच्यावर अन्याय केला प्रत्यक्षपणे। आज काय सांगाल काकांना? काकांना काय सांगू, निवडून आलं, काकांना समजलं असेल एवढंच, दुसरं काय। तर कुठं विजय मिळतोय मोठा, मनापासून आभार। पेढे घेऊन बघू, शुभेच्छा आल्या तर जाईन। शुभेच्छा आल्या नाहीत अजून? नाही। ज्या पद्धतीने एकीकडे धाराशिवच्या जवळामध्ये कुठे 1 कोटी 2 कोटी जाऊ द्या, जवळापर्यंत पोहोचू द्या, काय बी होऊ द्या, अशी ताकद देखील पणाला लावली होती। तिथं काय तशी लागली होती का ताकद? पाठीमागच्या घडामोडी बऱ्याच आहेत, पडद्या पाठीमागच्या लागली होती, बरेच प्रयत्न झाले, सांगेन योग्य वेळ आली की। हे होते पृथ्वीराज शिवाजीराव सावंत, ज्या पद्धतीनं मोठ्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली आणि आज विजयश्री खेचून आणलाय। आतापर्यंत काकाच्या शुभेच्छा आल्या नाहीत, मात्र मी आहे तो विजय संपादन केलाय आणि हा विजय माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचं सांगितलं। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।